नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। तुम्हाला माहिती आहे आपण लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो आणि अशीच एक अपडेट घेऊन आज आपण आलेलो आहे। कुठली अपडेट आहे तर ती आहे RRB NTPC 2025। ओके, तुम्हाला माहिती आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याच्यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज मध्ये ज्या काही पोस्ट येतात या पोस्टची जाहिरात आलेली आहे। एकूण किती पदं आहेत, काय एग्जाम पॅटर्न असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या आहेत, एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहे RRB NTPC ग्रॅज्युएट 2025। ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे। याच्यामध्ये एकूण कुठल्या कॅटेगरीज आहेत, कुठले संवर्ग आहेत, किती पोस्ट आहेत, त्याची एग्जाम पॅटर्न काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, पे स्केल काय आहे, त्याच्या व्यतिरिक्त इम्पॉर्टंट डेट्स आणि एज्युकेशनल क्रायटेरिया। ओके, तर सुरुवात करूया महत्त्वाच्या डेट्स पासून। तर फॉर्म फिलिंग आणि फॉर्म क्लोजर याच्या जर महत्त्वाच्या डेट्स बघायच्या असतील तर डेट ऑफ इंडिकेटिव्ह नोटीस इन एम्प्लॉयमेंट न्यूज तर 4 ऑक्टोबरला ऑलरेडी ही जाहिरात आलेली आहे। एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट बघू शकता। ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन 21 ऑक्टोबर पासून फॉर्म फिलिंग जी आहे ते ओपन झालेलं आहे आणि शेवटची तारीख जी आहे क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन तर शेवटची तारीख आहे 20 नोव्हेंबर रात्री 12 वाजता। ओके, तर एका महिन्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे कशासाठी, फॉर्म भरण्यासाठी। ओके, त्याच्या व्यतिरिक्त लास्ट डेट फॉर अप्लिकेशन फी फॉर द गिवन पोस्ट 22 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फी भरता येणार आहे। पण आपण काय करतो की फॉर्म भरतानाच ऑनलाईन फी पण भरून घेतो आणि जर तुमच्या पर्टिक्युलर फॉर्ममध्ये काही जर अडचण आली, डेट फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन अप्लिकेशन फॉर्म तर 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर अशी तारीख दिलेली आहे। पण सहजासहजी चुका करायच्या नाहीत जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण जाणार नाही, कारण त्यांनी इथे स्पष्ट म्हटलेलं आहे प्लीज नोट दॅट डिटेल फील्ड इन क्रिएट अन अकाउंट फॉर्म अँड चूजन RRB कॅनॉट बी मॉडिफाईड। ओके, हे मॉडिफाय करता येणार नाही। बाकी काही असेल तर तुम्ही मॉडिफाय करू शकता 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत। ओके, या दरम्यानच्या काळात जे विद्यार्थी फिजिकली ज्यांना हेल्प लागते, स्क्राईब लागतो, तर अशा विद्यार्थ्यांनी सेपरेट काय करायचं आहे, डिटेल ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्याची तारीख आहे 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर। तर महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा। फॉर्म फिलिंग जी आहे 21 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 20 नोव्हेंबर। आता कुठले कुठले संवर्ग, कुठल्या कुठल्या पोस्ट या RRB NTPC मध्ये, कारण RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डला टेक्निकल जागा निघतात तुम्हाला माहिती आहे, पण नॉन टेक्निकल ज्या इम्पॉर्टंट कॅटेगरीज आहेत, ओके, तर त्या ज्या पॉप्युलर कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीशी रिलेटेड पहिली जी कॅटेगरी याच्यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर जे 6 पे लेवलचं 7 CPCचं जे पोस्ट आहे याचा पे स्केल 6चा आहे। याचं इनिशियल पे आहे 35,400 जे मेडिकल स्टँडर्ड B2 मध्ये येतं आणि याला कमीत कमी 18 वर्ष लागतात आणि जास्तीत जास्त 33 वर्ष हे तुमचं वय त्याच्यामध्ये चालतं। याच्या 161 जागा ह्या आलेल्या आहेत। कुठली पोस्ट आहे, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर। ओके, याचे किती जागा आहेत म्हटलं, 161 टोटल वॅकन्सीज। आता सेकंड आहे स्टेशन मास्टर। स्टेशन मास्टर आपल्याला माहिती आहे हे सुद्धा पे स्केल लेवल 7 CPCच्या अंडर 6 लेवलचं हे पद आहे। याचा सुद्धा जो बेसिक पे आहे, इनिशियल पे आहे 35,400, मेडिकल स्टँडर्ड A2 मध्ये येतं। याची ही जी एज लिमिट आहे 18 ते 33 आहे आणि 18 ते 33 वर्ष आणि 615 जागा 615 वॅकन्सीज आहेत स्टेशन मास्टरच्या। ओके, त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर हे 5th पेस लेवलचं आहे, 29,200 A2 मेडिकल स्टँडर्डचं। मिनिमम एज पाहिजे 18, मॅक्सिमम एज आहे 33 इयर्स आणि याच्या 3,416 जागा
3416 जागा आहे गुड्स ट्रेन मॅनेजर. नेक्स्ट पोस्ट आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट. आता कम टायपिस्ट आहे याचा अर्थ इथे इंग्लिश आणि तुमची जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये टायपिंग तुम्हाला असणं गरजेचं आहे. 5th पे लेवलची 29,200. C2 ग्रेडचं मेडिकल तुमचं स्टँडर्ड आहे. मिनिमम 18 इयर्स मॅक्सिमम 33 इयर्स आणि 921 जागा 921 वॅकन्सीज या पोस्ट तिथे आलेल्या आहेत. त्यानंतर सिनियर क्लार्क कम टायपिस्ट. आता परत इथे टायपिस्ट म्हटलेलं आहे, इथे सुद्धा टायपिंग महत्त्वाची आहे. 5th पे स्केलचं 29,200. C2 स्टँडर्ड आहे मेडिकल आणि 18 मिनिमम वय 33 मॅक्सिमम 638 638 वॅकन्सीज आलेल्या आहेत. या सगळ्या वॅकन्सी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमधल्या ज्या NTPC ज्याला आपण म्हणतो ग्रॅज्युएट लेवलच्या म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, टेक्निकलशी रिलेटेड नाही आहे पण नॉन टेक्निकलमधल्या पॉप्युलर कॅटेगरीच्या ह्या पोस्ट आहे. टोटल 5810 वॅकन्सी, 5000पेक्षा जास्त जागा या आलेल्या आहेत. आणि ट्रॅफिक असिस्टंट आहे बघा. ट्रॅफिक असिस्टंट हे पे लेवल 4चं आहे. 25,500. A2 स्टँडर्डचं मेडिकल आहे. 18 मिनिमम 33 मॅक्सिमम एज लिमिट आहे. 59 वॅकन्सीज आहेत. तर ह्या टोटल 5810 वॅकन्सी आहे. RRB NTPC मध्ये गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना, कारण ग्रॅज्युएशन हे इथे क्रायटेरिया आहे. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं कुठल्या कुठल्या पोस्ट संवर्ग कुठल्या कुठला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी. तर भारताचा नागरिक पाहिजे, अ सिटिजन ऑफ इंडिया. नेपाळचा असेल तरी चालेल, भूटानचा असेल तरी चालेल, पण त्याच्यासाठी काही पर्टिक्युलर क्रायटेरिया त्यांनी सब क्रायटेरियामध्ये मेन्शन केलेले आहेत. आपण भारताचे नागरिक आहोत, आपण पात्र आहोत. ओके, तर हे झालं नॅशनॅलिटीची रिलेटेड, बाकी बघायची गरज नाही. त्यानंतर वयोमर्यादा मग मी तुम्हाला सांगितलं मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्सिमम 33 इयर, 18 to 33 इयर. याच्यामध्ये आता बघा 18 वर्ष आपल्याला माहिती आहे 1 जानेवारी 2008 याच्या नंतर जन्मलेला नसावा, कारण याच्या नंतर जन्मलेला असेल तर तो त्या एज क्रायटेरियाच्या खाली जातो. बरोबर आहे. आणि हे लोअर लिमिट झालं. आणि अप्पर लिमिट जर बघायचं झालं तर अप्पर लिमिट जर ओपन कॅटेगरी असेल म्हणजे अनरिझर्व असेल किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल, ह्या सगळ्या पोस्ट सेंटरच्या आहेत. त्याच्यामुळे सेंटरची जी कास्ट कॅटेगरी आहे तेवढ्याच फक्त इथे कॅटेगरी दिलेली आहे. VJNT हे याच्यामध्ये दिलेलं नाही. तर अनरिझर्व आणि EWS 1993 जानेवारी याच्या अप्पर एज जी आहे याच्यापेक्षा खाली नको. OBC नॉन क्रिमिलियर जर असेल तर 1990 आणि SC ST साठी 1988 हे जे आहेत हे अप्पर एज लिमिट दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मिनिमम 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त जे आहे 33 वर्ष. याच्यामध्ये 93 ते 88 5 वर्षाचा गॅप आहे बघा, म्हणजे कॅटेगरी आणि नॉन कॅटेगरीमध्ये हे जे आहे हे आहे तुमचं एज लिमिट. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बाकीसाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. मग बाकीच्यामध्ये कोण कोण आहेत तर बेंचमार्क डिसेबिलिटी असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादा कॅन्डिडेट आहे जो एक्स सर्व्हिसमॅन आहे तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर एज रिलॅक्सेशन इथे दिलेले आहेत. SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC नॉन क्रिमिलियरसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅन असेल त्याच्यासाठी 3 वर्षाचं. ओके, असे वेगवेगळे पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण एज रिलॅक्सेशन दिलेले आहेत ॲज पर सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशनल क्रायटेरिया. कोण पात्र आहेत? थंबनेलवरती सांगितले की पदवी धारकांसाठी सुवर्ण संधी म्हणजे एनी ग्रॅज्युएट. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या पोस्ट आहे. पहिले आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. हे जे पद आहे डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्वॅलंट, एनी ग्रॅज्युएट चालतो. BA BCom BE BTech. बरोबर आहे. तर हे एनी ग्रॅज्युएट चालतो. इथे डिग्री पाहिजे पण त्याच्याकडे, म्हणजेच डिग्री म्हणजे काय पदवी. स्टेशन मास्टरसाठी सुद्धा डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, याला सुद्धा BA BCom BSc BE BTech कुणीही चालतो, म्हणजे हा सुद्धा पदवीधारक असला पाहिजे. ओके, त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर, याला सुद्धा डिग्रीज पाहिजे म्हणजे पदवीधारक असायला पाहिजे.
त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, मग आम्ही सांगितलं. तर याच्यासाठी ग्रॅज्युएट तर पाहिजेच पाहिजे, डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्वॅलंट, पण टायपिंग प्रोफिशियन्सी इन इंग्लिश अँड हिंदी ऑन कॉम्प्युटर इज इसेन्शियल. टायपिंग याच्यासाठी टायपिस्ट जिथे जिथे मेन्शन केलेलं आहे त्याला टायपिंग मस्ट आहे. ओके. सिनियर क्लर्क कम टायपिस्ट हा सुद्धा टायपिस्ट आहे, डिग्री आणि टायपिंग इन हिंदी अँड इंग्लिश इसेन्शियल. ट्रॅफिक असिस्टंट, ट्रॅफिक असिस्टंटला डिग्री पाहिजे आहे, म्हणजे सगळ्याच पदाला ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. आणि जे टायपिस्ट आहे कम टायपिस्ट म्हटलेलं आहे त्यांना टायपिंग हिंदी आणि इंग्लिश पाहिजे आहे. आता याचे 2 टप्पे आहेत बघा. ओके. एक टप्पा आहे CBT 1 कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 2. 2 टप्प्यानंतर गेल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्या अगोदर महत्त्वाचं एक्झाम फी. जर तुम्ही पर्टिक्युलर ओपन कॅटेगरीमध्ये येता किंवा सगळेच कॅटेगरीमध्ये जे ओपन आहे रिझर्वेशन सोडून त्यांच्यासाठी 500 रुपये आहे. जे विद्यार्थी OBC EWS SC ST म्हणजेच कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे 250 रुपये. ओके. लक्षात घ्या हे जे आहे पहिली जी टेस्ट आहे तुमची फर्स्ट स्टेज CBT. ओके. गेट अ रिफंड फॉर देअर एक्झामिनेशन फीज ॲज मेन्शन अपोज. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या 500 रुपये नॉन जे कॅटेगरीज आहे स्टुडंट अनरिझर्वमध्ये आणि जे कॅटेगरीवाले आहे ते 250 रुपये आहे फॉर ऑल कॅन्डिडेट्स. बरोबर आहे. 500 रुपये आहे आणि अमाउंट ऑफ 400 शॅल बी रिफंडेड ड्यूली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज अप्लिकेबल ऑन अपिअरिंग द फर्स्ट स्टेज CBT. तुम्ही जर पहिली स्टेज CBTची अपिअर केली तर तुम्हाला 400 रुपये परत मिळतील. आता एक्झाम पॅटर्न मग मी तुम्हाला सांगितलं 2 स्टेजेस आहेत. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 1. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय क्वेश्चन्सला सामोरे जायचं आहे. तर याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आहे बघा. जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन्स असतील, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असेल. मॅथमॅटिक्स आहे, मॅथ्स 30 क्वेश्चन आहे, 30 क्वेश्चनला 30 मार्क आहेत. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याचे सुद्धा 30 प्रश्न 30 मार्क. 30 40 म्हणजे झाले तुमचे 100. तर 100 MCQ म्हणजे क्वेश्चन असणार आहे. 90 मिनिट्सच लागणार आहे. 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग कितीची आहे तर 1/3 आहे. ओके. म्हणजे 3 क्वेश्चन चुकले तर एका क्वेश्चनचे मार्क्स तुमचे जातील. ओके. आणि जे विद्यार्थी ज्यांना स्क्राईब आहे म्हणजे रायटर आहे त्यांना 120 मिनिटं मिळतात. पण कुणाला ज्यांना रायटर आहे, जे नॉर्मल विद्यार्थी आहेत त्यांना 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. हे झालं तुमचं CBT टेस्ट 1. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की पहिली CBT जी आहे ती क्रॅक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या CBTसाठी कॅन्डिडेट हु आर शॉर्ट लिस्टेड फॉर सेकंड स्टेज CBT अवेलिंग द रिझर्वेशन बेनिफिट्स ऑफ OBC SC ST EWS फिजिकली हँडिकॅप अँड ऑल अदर्स. ठीक आहे. आता याच्यासाठी CBTसाठी सिलेबस कुठला आहे बघा. मॅथमॅटिक्समध्ये नंबर सिस्टीम, डेसिमल, फ्रॅक्शन, LCM SCF, रेशो, ओके, पर्सेंटेज, टाइम वर्क, टाइम अँड डिस्टन्स, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स एक्सेट्रा. हे झालं मॅथमॅटिक्समधलं. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमध्ये बघा एनालॉजी, completion of number and alphabetical series, coding, decoding, mathematical operations similar to we can see that difference relations analytic. ओके. तर याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला डिसिजन मेकिंग, ॲक्शन, मॅपिंग हे सगळं तुम्हाला कशामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला करंट अफेअर, करंट इव्हेंट, नॅशनल अँड इंटरनॅशनल, गेम्स अँड स्पोर्ट्स, आर्ट कल्चर ऑफ इंडिया, इंडियन लिटरेचर, मॉन्युमेंट्स अँड प्लेसेस ऑफ इंडिया, जनरल सायन्स, लाईफ सायन्स 10th CBSEच्या हिशोबाने. त्याच्या व्यतिरिक्त हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी बाकी जर आहेच आहे. हा झाला CBT
1चा आणि CBT 1 मध्ये कंडिशन आहे तुम्हाला SC असेल तर 30%, ST असेल तर 25%, अनरिझर्व असेल तर 40%, EWS असेल 40%, OBC नॉन क्रीमी लेअर असेल तर 30%. हे तुम्हाला मार्क्स पडले पाहिजेत. ओके, आता जाऊया आपण सेकंड स्टेज CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम पॅटर्न. आता तुम्हाला माहिती आहे फर्स्ट टेस्ट क्लिअर केली आपण CBT 1, तर 1:15 विद्यार्थी कुठे असतील CBT 2 ला असतील. म्हणजे एका पोस्टला 15 विद्यार्थी ते घेऊ शकतात, त्याच्यामध्ये इन्क्रीज डिक्रीज ते करू शकतात. ते एवढे विद्यार्थी आहेत ते कुठे जातील तुमच्या सेकंड CBT ला जातील. मग सेकंड CBT ला परत इथे तुम्हाला टॉपिक वाईज जर जायचं झालं तर जनरल अवेअरनेस आहेच आहे, मॅथमॅटिक्स आहेच आहे आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. फक्त इथे 50 मार्क किंवा 50 क्वेश्चन, प्रत्येकाला 1 मार्क, 550 क्वेश्चन जनरल अवेअरनेसचे, 35 क्वेश्चन मॅथ्सचे आणि 35 क्वेश्चन्स हे कशाचे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे. 35 70 आणि 50. ओके, तर 120 क्वेश्चन्स आणि 120 क्वेश्चन्स किती मिनिटामध्ये 90 मिनिटामध्ये. CBT 2 आले लक्षात, सिंपल. आणि इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग 1/3 ची. ओके, हे झालं CBT 2. याच्यासाठी परत तेच टॉपिक आहेत आणि लेवल मात्र थोडीशी बदललेली आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन अँड लाईकली टू बी इन्क्लूड क्वेश्चन परवेटिंग टू मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड जनरल अवेअरनेस CBT 2. इथे सुद्धा आपल्याला जर तुम्ही ओपन EWS चे असाल तर 40%, OBC चे असाल 30%, तुम्ही SC ST चे असाल 25%. हे काय आहे तुम्हाला मिनिमम पर्सेंटेज घ्यावं लागेल. आता स्किल टेस्ट जी आहे, स्किल टेस्ट कुणाला आहे तर ज्याला टायपिस्ट मेन्शन केले बघा, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, सॉरी ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट. जिथे जिथे टायपिस्ट आहे तिथे तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागेल. स्टेशन मास्टरला सुद्धा द्यावी लागेल, ट्रॅफिक असिस्टंटला सॉरी टायपिंग नाही द्यावं लागेल, त्यांना कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागेल. कुठल्या 2 कॅटेगरीला, स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट. टायपिस्ट जिथे लिहिलेलं आहे त्यांना टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागेल आणि स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक कंट्रोलरला, ट्रॅफिक मास्टरला कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागेल. तर हे झाले तुमचं डिटेल त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी. विद्यार्थी मित्रांनो, NTPC खूप चांगली संधी आहे, ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी खूप चांगली संधी आहे. सेंट्रलला जर तुम्हाला काम करायचं असेल, कारण सेंट्रलचे जे काही ॲडिशनल फॅसिलिटी DA HRA वगैरे असतात किंवा पे कमिशन असतात, सगळ्यात पहिले सेंट्रलला लागतं आणि मग नंतर राज्याला लागतं. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरतीसाठी जर तुम्ही आतापासून तयारी करणार असाल तर NTPC या सगळ्या पोस्टसाठी फक्त 999 रुपयामध्ये हा कोर्स आहे तुमचा. ओके, 92226985 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके, आणि जी काही बॅच आहे ती बॅच तुम्ही परफेक्शनमध्ये जाऊन सिलेक्ट करू शकता. ओके, आपलं ॲप आहे, ॲप डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल आणि मोर इन्फॉर्मेटिव्ह पार्ट जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर हे सेशन इम्पॉर्टंट वाटलं आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर तुमच्या 5 मित्रांना जे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड NTPC साठी तयारी करतायत त्यांना नक्की पाठवा. थँक्यू सो मच.